तुमच्या सगळ्याला सांगणं आहे का रंगपंचमीच्या दिवशी पक्का कलर लावायचा नाही, जो आहे तो गुलाराचाच खेळायचा, सुका सुका कलर बस. अरे काय गुलाराचा कलर बी काय खेळायचा आहे काय? गुलार कधी उडवत असते गणपतीतनी. जे गणपतीची रॅली निघते त्याच्यात गुलार फेका लागते. हे रंगपंचमी आहे ना, याच्यात गुलार फेकत असते का गुलार लावत असते काय? काही काम करणं आपलं ते जमत नाही. कलर तर पक्का वाला जाणार मी, का तो 2-4 दिवस निघाला नाही पाहिजे. तो केमिकलचा कलर मला लावायचा नाही. सांगून राहिलो, नाही तर लय मोठे भांडणं होऊन जाईल. मग म्हणशील काय झालं. अरे सण हाय, सणात भांडणं करता का तुम्ही? आता जाऊ द्या, मोहन नाही लावून तुम्हाला कलर, आणि दुसऱ्या कोणा लावलं तर मग सोनिया किंवा चेत्यानं लावला तुम्हाला पकडून, तर मग काय करसान? आणि ते तर तुमच्या हाती नाही लागत. नाही त्याला समजावून सांगतो ना एकदा का कलर फक्त गुलाराचाच उडन, दुसरा कोणता उडन नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला 100 रुपये जमा करणं आहे. आता 100 रुपये कायले जमा करायला लागते त्या गुलारासाठी? मी 1 रुपया तर देत नाही त्या गुलारासाठी. नाही दे तर त्या गुलाराला हात बी नाही लावायचा. सांगू राहिलो तुम्हाला, जो पैसे देन तोच तो गुलाराचा कलर खेळन, बाकी कोणी खेळन नाही. तात्या, तुम्ही काय तिथं काय बसले राहसान का? कोणा पैसे दिले त्याला गुलार खेळू देसान, आणि ज्यानं पैसे नाही दिले त्याला गुलार नाही खेळू देसान, तिथंच बसले राहसान का? का हो शांभू, अरे काही नाचासाठी ठेवलं नाही काही ना का? बस शांततेचाच कार्यक्रम आहे. वा असं ना, काही ना काही नाचायला तर ठेवलाच असं. बिना नाचल्याचं होते काय? मोहनचं तर पहिले नाही होत. मोहनले तर पहिले सोयसाय पाहिजे नाचाची. विचारा ना म्हणा, सही आहे का नाही आहे म्हणा बा काही प्रोग्राम? का हो सरपंच साहेब? बोला ना शांभू. अरे मोहनची सोयसाय नाही लावली का काही? ते सोयसा लावायचे कामच बंद आहे. रंगपंचमीच्या दिवशी आपापला खर्च आपापण करणं आहे. माझ्या भरोशावर पाहू नका. पहिले सांगू राहिलो तुम्हाला सगळ्याले, आपापला खर्च आपापल्या इकडे आहे रे भाऊ, मा इकडे नाही आहे. पहिले सांगू राहिलो, नाही तर मग तात्या आहे सरपंच बनले मग पार्टी पाहिजे, ते जमत नाही. दारू पाण्याचा खर्च आपापला पाहून घे जा. फालतू नाटकही पाहिजे. सरपंच बनले तेव्हापासून पार्टी नाही दिली. पहिले सांगू राहिलो तुम्हाला, आता नाही झालं नाही तर मग म्हणसान सरपंच बनले तेव्हापासून पार्टी दिली का तुम्ही? सरपंच बनल्याची काहीच नाही दिली म्हटलं. ते तुमच्या इकडेच आहे. आता दिवसही मस्त फसला करीचा, तर करीचा पुरा खर्च तुमच्या इकडे. ते काय आहे काय नाही ते तुम्ही पाहत बसा. 1 रुपया खर्च करणार नाही आम्ही. पार्टी सगळ्याला दिलेली आहे, सरपंच बनाची पुऱ्या गावाला दिली आहे. तात्याचे मोहनचे भांडणं होते वाटते शामराव आता. मोहन झाला चांगला गरम आता. कधी दिली कधी तुम्ही पार्टी? मग पार्टी दिली तर त्या पार्टीत मी तर नव्हतो. मला पार्टी भेटली नाही, मी तर पार्टी घेतल्याशिवाय राहील नाही. पार्टी सगळ्यालाच दिली, एकही गावातला सुटला नाही. तो गजानन महाराजच्या प्रगट दिनाच्या दिवशी जो महाप्रसाद होता तोच होता सरपंच बनल्याची पार्टी. बस झाली पार्टी खतम. आता काय एकाला पार्टी देत बसू का मी? फालतू नाटक काही पाहिजे नाही तात्या. पार्टी लागन म्हणजे लागन. आणि ह्या करीच्या दिवशी पुरा खर्च तुमच्या इकडून. 1 रुपया खर्च करणार नाही कोणी. सगळा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे. अरे मी 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 कुठून करू? मी नाही करत खर्च गिरचा. पहिले सांगू राहिलो तुम्हाला, लय खर्च झाला माया. आता खर्च नाही आणि पार्टी बी नाही. बस बंद करा आता नाटक फालतूचे. हे एवढे जण सबूत आहे म्हटलं तात्या. पार्टी दिली का विचारून घ्या तुम्ही. का नामदेवराव, दिलीप भाऊ, दिली का म्हटलं? यानं पार्टी दिली काय सांगा? नाही पार्टी कुठे दिली होता तुम्ही? काही लोक राहिले काय? पार्टी भेटली नाही अधिक सरपंच बनले तेव्हापासून तुम्ही. ते प्रगट दिनाचा कार्यक्रम होता, सार्वजनिक होता तो. तुम्ही काय स्व खर्चातून नाही केला? त्या दिवशी जो खर्च झाला तो माझ्या खिशातून दिला म्हटलं मी, स्व खर्चातून. कोणाला वर्गणी मागितली काय? त्या आखरी झाली वर्गणी जमा. ते पुढच्या वर्षी कामात येऊन. बोल काय म्हणता? घरी या म्हटलं लवकर 2 मिनिटात. जेवण करावं लागते का नाही करावं लागत? करायचा बाहेरच. जेवाचा ताट वाढ तू, तोपर्यंत येतो मी जातो आता घरी, जेवण करतो. उद्या सकाळी लवकर कर जा. आपल्याला होळीसाठी लाकडं आणायचे आहे म्हटलं जंगलातून. अरे इकडे पार्टीचं राहिलं ना, पार्टीचा पाठबसा तुमचं काय आहे ते? मी पार्टी देत नाही आता. काही पार्टी गिरटी नाही आहे. पार्टी झाली म्हटलं त्याच दिवशी. आता एवढं भूलू नका तात्या तुम्ही. म्या पाठिंबा दिला म्हणून निवडून आले तुम्ही सरपंचपदी. नाही तर तुम्ही निवडून नव्हते येऊ राहिले. ते 20,000 मतं माय होय म्हटलं. याचे कोणते 20,000 मतं होते मोहनचे? काय माहित कोणते होते तर त्यालेच माहित. 50-100 लोकांच्या वर तर त्याले लोकांनी ओळखत, आणि 20,000 मतं कुठून आणन काय माहित. तो चांगला गैर बनवतो रे तंबाखाचा पान. तंबाखू जरा जास्त वाजता टाक, आणि कच्ची सुपारी टाकजो, इलायची आणि लोंग. बरं ठीक आहे ना, तंबाखू जास्त तर जास्त. मोहनदा 3 मसाले पान लाव बरं, आणि इलायच्या आणि लोंगा जरा जास्त वाजता टाकजो, सुपारी. चल बनव पटकन. येतो आम्ही 2 मिनिटात तिकडून, तोपर्यंत बनवून ठेव. अरे थांबा, तुमच्यासोबत काम आहे मला. थांबा पहिले 2 मिनिटं थांबा. हे घ्या तुमचं पान घ्या. येणार तर आता तूचे बाहेर. आता काही आम्ही ऑटोच्या खाली उतरत नाही. सांग कोणतं काम पडलं तुला आमच्यासोबत एवढं अर्जंट? तात्या जे सरपंचपदी निवडून आले त्याची पार्टी घ्यायची आहे म्हटलं आपल्याला. सांगू राहिलो तुम्हाला. अरे तर देते ना तो माणूस. खा प्याले नाही म्हणाई थोडी आहे त्या माणसापाशी. देते तो माणूस पार्टी. अरे काय देते? नाही म्हणून राहिले होते ते. काय गोष्ट करू राहिला मोहनदा? कसे नाही म्हणून राहिले होते ते? अरे सरपंचपदी निवडून आले, त्याची पार्टीच कुठे दिली? ते प्रगट दिनाच्या दिवशी पुऱ्या गावाला जेवण दिलं, झालं काय म्हणा? तेच म्हणे पुऱ्या गावाला दिली म्हणे पार्टी. आता पार्टी गिरटी काही नाही मागायची म्हणे. मी म्हटलं आता हे कर जे येऊ राहिली होळीची, ते म्हटलं तुमच्या इकडून होऊन जाऊ द्या. याच्यात 1 रुपया बी देणार नाही म्हटलं कोणी. तुमच्या इकडून होऊन जाऊ द्या म्हटलं. आता
तर मी 1 रुपया बी खर्च करणार आहे नाही म्हणे. सगळे जण होते इथं, सल्ल्या, शाहरुख्या, नामदेवराव, दिलीप भाऊ, श्याम भाऊ, मदन भाऊ, सगळे जण दिसतं म्हटलं त्यानं. बस ते प्रगट दिनाच्या दिवशी सगळ्या गावाला दिली म्हणे पार्टी. आता काहीच नाही म्हणे. अरे पण तो तर पुरा सार्वजनिक कार्यक्रम होता ना. म्हटलं असं स्वतःच्या खिशातून लावले म्हणे खर्च. 1 रुपया बी नाही मागितला म्हणे कोणाले. आणि जे वर्गणी झाली म्हणे या वर्षी ते पुढच्या वर्षी कामात येणार म्हणे. सगळ्याला दिली म्हणे पार्टी. आता पार्टी नाही मागायची म्हणे. अच्छा, पार्टी नाही मागायची म्हणे. बरं बरं, पार्टी तर घेतल्याशिवाय राहू नये मोहनदा. पार्टी तर घेऊ. फक्त हे गोष्ट आपल्या चौकातच राहिली पाहिजे. हा, रिंक्या, तू, मी काय म्हणून राहिलो, आम्ही दोघं आणि तुम्ही दोघं, याच्या व्यतिरिक्त हे कोणाच्याच कानोकान खबर नाही झाली पाहिजे. ते कसं काय आहे ते आता प्लॅन आणि डोकं लावतो आम्ही. ठीक आहे, उद्या जा लागते ना आपल्याला लाकडं आणाले. परवाची होळी आहे. बरं ठीक आहे ना, तू काही लोड नको घेऊ. तू फक्त आमच्या सोबत राह. आणि बाकीच्या सोमर असं लक्षात येतो का आमच्या दोघांना काही माहीतच नाही, समजला. तू आम्हाला भेटला बी नाही असं. रिंक्या, 2 माणसं पाहिजे आपल्याला असे का ते ऍक्टिंग 1 नंबर करू शकले पाहिजे. हा, त्याला फॉरेस्ट ऑफिसरची ऍक्टिंग करायला लाव फक्त. काय म्हणून राहिलो, 2000 रुपये देतो तुले. टिकटॉक टचच्या तसेच दिसले पाहिजे आणि तशीच ऍक्टिंग केली पाहिजे त्यानं. आहे का असे माणसं आपल्यापाशी? बापा 101 कलाकार पडले आपल्यापाशी. अशी ऍक्टिंग करा त्या ओरिजिनल वाले बी म्हटलं. ओरिजिनल वाले फॉरेस्ट ऑफिसर त्याला पाहून डायरेक्ट सलाम ठोकन काही मोठे साहेब होय म्हणून. असे माणसं आहे आपल्यापाशी. काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही. 1 घंट्यात जुगाड लावतो मी. आणि आम्ही जसा ट्रॅक्टर काढला गावातून आमच्या मागं बरोबर पाठवून देतो. हा, दाखवतो. सकाळी आता लाकडं आणाच लागते. सकाळी पाहतो आता तात्याले कसा खर्च नाही करत तर. चल ये मोहनदा, चल आम्हाला येतो, आम्हाला टाइम उराला. अरे पानं बनवा लावले ना तुम्ही. तिकून आल्यावरच पानं खातो. फक्त म्हटलं जास्त बोलू नको कोणासोबत, नाही तुला बडबड करायचा शौक आहे मग. हा, चुपचाप राह फक्त आता. सरपंच साहेब, ओ सरपंच साहेब, चला म्हटलं होळीसाठी लाकडं आणाले. अरे ये ना अंद्र, ये ना. चाय नाश्ता तर घ्या काही. या हो पाटील, अंद्र या. अरे चाय नाश्ता सगळं झाला आहे ना. चल ना लवकर लवकर जाणार. तिकडून आल्यावर मला वावरातही जाणार आहे. अरे देवानंद भाऊ आहे का सोबत? अरे ये ना दोघे जण चाय नाश्ता करायला या ना म्हटलं अंद्र. अरे आहो, जरा घोट चहा घ्या म्हटलं, थोडासा नाश्ता करून घ्या. आपल्याला जायला टाइम लागते बरं तिकडे. टाइम होईल आपल्याला तिकडे. चाय नाश्ता सगळं घरून करून आलो. इथं टाइमपास काही करू नका. तिकून आल्यावर वावरात जाणं काम आहे आम्हाला वावरातले. चला लवकर. काय ना चालता, काय ना म्हटलं बैलबंडीनं चालता काय? अरे नाही तर मग काय ना जाणं आपल्याला. हा, 1 बंडी आणली भरून का होऊन जाते न त्याच्यातनी होळी आपली आली. पण हे बाकीचे काय नाही आहेत? ते येते ना त्याच्यापाशी आहे ना गाड्याने येते ते. तिथे येऊन जा म्हणा डायरेक्ट जंगलातनी. नाही तर आमच्या मागं चला म्हणा. बरं 2 मिनिटं, 2 घोटाचा चहा उरला आहे, तो पेतो आणि येतो. 1 बंडी स्थळ होते भरून. आपल्याला का होळी का 4-5 महिने पूर्वाची आहे काय? नाही तर काय तर 1 बंडी म्हणजे काय कमी झालं का ते? हा, किती मोठं होते म्हटलं ते. लाकडं, इंधन, ते गौऱ्या. चला या बरं, इथं टाइमपास नका करू. बसा लवकर बैलबंडीत. चला चला बसलो पाटील, जाऊ दे आपली बैलबंडी समोर. फोन लावा बरं तात्या सगळं इले आणि बोलावा झाडापाशी. कुराळा घेऊन या म्हणा. बाकी कुराळा आहे आपल्यापाशी. अरे कुठं आहे रे? अरे ये ना रे बा, ये ना. काय लेका तू बी सगळं सांगाच लागेल का तुले? ये झाडापाशी आहे लवकर. हॅलो नामदेवराव. हा, दिलीप रावले तुम्हीच फोन करा आणि 2 जण या झाडापाशी या. कुराळा आणजा कुराळा. हा लवकर या. हा, कुठं आहे रे तू? घरी आहे मी. देऊ राहिले का पार्टी मग? येऊ काय? अरे येले काय बाबा, पार्टीचीच पडली आहे काय? काही समजून नाही राहिलं. अरे होळीच्या लाकडा आणायला नाही चलत काय? सगळे जण आले ना इथं झाडापाशी. होळीचे लाकडं आणा ना. टाइम आहे ना. टाइम नाही आहे, लय काम आहे आपल्या मागं. लवकर ये इथं झाडापाशी. सगळे जण आले आहे. बरं 2 मिनिटात आलो, 2 मिनिटात. येऊन राहिले ते 10 मिनिटात येऊन जाते. अरे तात्या, हे तर सगळे जण पैदलच येऊ राहिले. गाडीने बोलावलं का तुम्ही त्याले? अरे काय एवढे जण बसणार आहे काय बैलबंडीतनी? काही बी का बैलाचा काय जीव घ्यायचा आहे काय? अरे नाही पाटील, लक्षच नाही राहिलं मला. इथं पैदल येऊ राहिले कुराळा घेऊन हाती. अरे तुम्ही कुठे चालले हो पाटील आणि देवानंद भाऊ? तुम्ही दोघं कुठे चालले? तुम्ही नाही चालत काय लाकडा आणाले? अरे आम्ही बी लाकडा आणायला चिवर आलो ना. अरे दादा ट्रॅक्टर नाही आणला काय? हा, ट्रॅक्टर पाहिजे म्हटलं. ट्रॅक्टर भरून पाहिजे जिंदन. पुऱ्या गाव मिळून एकच होळी आहे. अरे तर काय पुरं गाव मिळून एकच होळी आहे, मग काय एवढं आणता का रे लाकडं? हा, 1 बैलबंडी भरून घेऊन येऊ, एवढी येईन बस. अरे एवढ्या बैलबंडी भरून काय होते? काहीच तर नाही होत. काहीच नाही होत तेवढी बैलबंडी भरून. त्याचा भातच जळून जाते. पूर्ण गाव मिळून आहे ना. हा, आणि त्याच्यात मग आणखी पाणी तपवते सकाळी, सगळं करते. ह्या हिशोबाने ताना लागेल आपल्याला लाकडं. अरे पाटील, कायले त्या बैलाचे जीव घेऊ राहिले? अरे इंधन किती भारी राहते. काही बी कामं करणं गवत आणायच्या कामाचे आहे ते. हा, कायले कुकडे जोडणं. आणि आम्ही कायच्यावर एवढे जण? आम्ही येऊ कायच्यावर? पैदल येऊ का तुमच्या मागं? आई आपले ताला करता. एवढ्या इंधनात काहीच नाही होत. इंधन आपल्याला टाली भरच पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. हे एवढ्या इंधनात नाही होत. आणि लाकडं आहे मोठे मोठे. हा, ते कसे काय येन? अरे बैलबंडीनं जाऊ आणि बैलबंडी भरून लाकडं घेऊन येऊ. एवढे थोडी लाकडं पाहिजे आपल्याला. तुमचं कसं राहते? मार घेऊ देच काम राहते मग. अरे पुरं गाव मिळून एकच होळी आहे ना, म्हणून राहिलो ना मी. हा, काय एरियाचे आहे का प्रत्येक?
पूर्ण गाव मिळून एकच होळी आहे ह्या हिशोबाने म्हणून राहिलो मी. एका बैलबंडीत काहीच नाही होत. 2-3 लाखात तर बैलबंडी भरून जाते ते. अरे सांगा ना हो नामदेवराव, तुम्ही सांगा ना काही ना काही. तुम्ही तर काहीच नाही बोलू राहिले एवढ्यात. अरे हो ना हो तात्या आणि पाटील बरोबर तर आहे. अरे एक बैलबंडी म्हणजे 2-3 लाकडाची भरून जाते ते. जमत नाही ना, चाल नाही जमत ना. आपलं हे काढा, ट्रॅक्टर काढा आपलावाला. ट्रॅक्टर मध्ये सगळे जण बसून बी जाते आणि त्याच्यातनी लाकडं बी येते मोठे मोठे. चला घ्या ट्रॅक्टर काढा आपला. हे बैलबंडी चालली घेऊन तुम्ही बी. बरं थांबा तुम्ही सगळेजण इथं. बात येतो ट्रॅक्टर आणि टाली घेऊन. काय तात्या, पहिलेच म्हटलं असतं तर मग ट्रॅक्टर टालीनं आलो असतो. गेला ना आता इथं अर्धा 1 घंटा वाया. अरे मला तर तुम्ही विचारलंय नाही. तुम्हीच आले बैलबंडीनं आणि तुम्हीच म्हणे बैलबंडी भरून घेऊन येऊ. पण ते काय नाही येत होते आता. ते गाड्या काढते का? ते नाही काढत गाड्या. बरं जाऊ द्या, बात 15 मिनिटात मी ट्रॅक्टर आणि टाली आणतो. थांबा इथंच थांबा सगळेजण. वर टाइमपास करायला पाहिजे यायले. आपले काम धंदे सोडून आपण इथं वेळाचा वेळ काढून आलो. हा होळीसाठी लाकडं जमा करायले. बा ते बैलबंडीन चालले होते. बैलबंडीला किती लाकडं येन किती कसे. आणि तुम्हाला सगळ्याला सांगतो तात्यापासून आपल्याला पार्टी घेणं आहे. त्याच्या करीच्या दिवसचा जो खर्च आहे ते पुरा तात्याजीकडे ढकलून देऊ आता. सरपंच पदी निवडून आले तेव्हापासून पार्टी नाही दिली म्हटलं त्यानं. अरे हो, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं मोहनदा. हे बरं त्या लक्ष दिलं. पार्टी बाकी आहे ना सरपंच पदाची. अरे त्याचा सप्पाच म्हणून राहिले. जे प्रगट दिनाच्या दिवशी जेवण केलं म्हणते तेच पार्टी होती म्हणते सगळ्या गावाले. आणि तो खर्च पुरा माझ्या खिशातून दिला म्हणे. माझ्या रात्रीला भांडणं झाले त्याच्यासोबत. ह्या गोष्टीच्या ना विचारून घ्या. नामदेवराव दिलीप भाऊ सोबत होते तिथं. सल्यान शाहरुख होता. अरे असं थोडी जमते काही. हा सार्वजनिक कार्यक्रम होता तो. आपण थोडी म्हटलं का तुमच्या याच्यातून पैसे खर्च करा म्हणून. हा जे आहे सगळ्यापासून वर्गणी करून घ्यायला लागत होती ना. ते त्याची चुकी आहे, आपली थोडी आहे. पार्टी तर घेईन म्हणजे घेईन. काही झालं चालते. पार्टी घेतल्याशिवाय राहत नाही. सरपंच पदाची पार्टी बाकी आहे. निवरायले ट्रॅक्टर घेऊन निवरायले बा. बसा बरं. ट्रॅक्टर समोर घ्या मग बसतो आम्ही. चला जाऊ द्या तात्या, सगळेजण बसले. आता ट्रॅक्टर कोण चालू राहिला. आता याचे काय नाटक आहे फालतूचे. अरे तात्या वरच्या वर तर सर्व्हिसिंग करत जाणार ट्रॅक्टरची. म्हणून तो चालू होऊन बंद पडू राहिला. ते तसंच असते. हा नुसतं त्याला घोपाटणं कामाधंद्यातनी खर्च 1 रुपया नाही लावणं. मग काय काय देईन ते सर्व्हिस गाडी. अरे होयन का नाही होईन आजच्या दिवस. का होळी झाल्यावर होईन ते गाडी चालू. हा घेतला बी ट्रॅक्टर तात्या तुम्ही तर सेकंड हँड घेतला. नवीन घ्यायला काय झालं होतं. सरपंच आहे ना आता तुम्ही. असं जर एखाद्याला अर्जंट काम पडलं दवाखान्यात न्यायचं ट्रॅक्टरनं तर मग कसं असं चालूच नाही झालं तर. हा चुपचाप राहणार रे, चुपचाप राहणार. हा माया वय का ट्रॅक्टर. पाटीलचा वय तो. झाली रे बा, चालू झाली गाडी. पाटलाचा ट्रॅक्टर पाटलाचं नाव घेतल्याबरोबर चालू झाली. चला जाऊ द्या तात्या. कुठं जायचं कुठं आहे पण. चाललो तर सही आपण रस्त्यानं. कुकडे जायचं कुकडे. आता जिकडे जिकडे तुम्हाला रस्ता दिसन तिकडे तिकडे जाऊ द्या आपला ट्रॅक्टर. अरे इकडे तर रस्ते आहे. कुकडे टाकू हो पाटील. कुकडे भेटन आपल्याला लाकडं चांगले जुनेवाले पाहिजे खोडं वाहिलेले. सारखी जाऊ द्या गाडी आणि फाटा फुटन जंगलाचा त्या जंगलात टाका. चांगले मोठेच्या मोठे वाहिलेले खोडं आहे तिथं झाडाचे, ते घेऊन येऊ. चांगले 10-15 झाडं पाहिजे वाहिलेले पाटील. अशा ठिकाणी जाऊ द्या गाडी. काय आपल्याला काय पुरं गाव भडकावाचं आहे काय. हा होळी सारखी होळी. 10-15 झाडं कायले म्हणते. अबे ते तर मग महिनाभर चालवायची आहे का होळी आपल्याला. बस 1 दिवसापुरती चालली बस झालं. अरे होळी तर वाटली पाहिजे का पेटोली म्हणून. उली शिकस करता का ते. मोठी दाटीच पाहिजे जराशी. नाही का रे मोहनदास. हा बाबा तुमचं काय तर आपलं काय होळी बा होळी. हात जोडले बस झालं. बस टाकू ना इकडेच. हा जाऊ द्या, सारखी जाऊ द्या. अरे तात्या बरोबर चालवा हो गाडी. हे पाहून घ्या कशा रस्त्यातून टाकली तुम्ही. चांगल्या रस्त्यातून कोणी टाकली. अरे मोहन जंगल भाग होय ना हा. कुठून टाकणार आहे गाडी. अरे बस तात्या इथंच एका वय वाहिलेले झाडं आहे ना. ट्रॅक्टर म्हटलं थोडंसं समोर घेऊन घ्या आपला तिकडे. तुम्ही सगळेजण उतरून जायचं मग गाडी घेऊन घ्या तुम्ही तिकडे. जाऊ द्या, समोर लावा तिकडे. सोबत कुराळा काढून घेऊन ये जा. अरे बस लावा ना तिथंच. अधिक कुकडे समोर घेऊन चालले, बस तिथंच लावा. इकडे जरा काट्या गिट्या आहे ना तर गाडी पंक्चर वाजा भेव लागते. फक्त जे वाहिलेले झाडं आहे तेच तोड जा. हिरव्या झाडाला हात लावायचा नाही. काय म्हणून राहिलो तुम्हाला. हे जे वाहिलेले दिसू राहिले 4-5 झाडं बस हे घेऊन घ्या आणि घराकडे रवाना होऊन जाऊ. हे म्हटलं तुम्ही पाटीलच्या हाती देऊन दिली. हा हे देवानंद काकाच्या हाती देऊन दिली. आणि तुम्ही काय करता. तुम्ही आमच्यावर काय लक्ष ठेवायला आहे काय. घ्या एखादी कुराळ घ्या हाती. तुम्ही जरासं म्हटलं कापकूप करू लागा. अरे होत नाही ना मग कमरेच्यानं म्हणून. नाही तर मग घेतली नसती का ती कुराळ हाती. घे ना. वेळ करता का इथं जाता. घ्या पटापट भिडून जा. आरामानं तोडा. जास्त गडबड करू नका. काल तो हाता घेताले झोडपा लागला तर लेण्याच्या देणे पडन. पाहिजे नामदेवराव दिलीप भाऊ बरोबर पकडता ते झाडाले. नाही तर बस डोक्षारच पडून जाईल त्याच्या. अरे मोहन अरे तू काय करू राहिला वरता. अरे तुम्ही लोकं काय करू राहिले. वरता आहे ना मोहन पाहिलं पहिले वरता आहे ना. झाडं तोडू राहिले तुम्ही खालून पडा ना तो. अरे होय अरे का मला का पाडता काय खाली. खालून झडपे मारवाल त्या झाडावर. बरं झालं तात्याचं लक्ष गेलं. नाही तर मी मा धुंदीत होतो. अरे पाडसान का त्या मोहनले आणि आणसान का मा भवती. हा अधिक मनेच लावाल का दवाखान्याचा खर्च. तू टाटत होऊन जाईल ना तो. अरे दुसऱ्या झाडावर झोडपे मारना तुम्ही. तू कसा काय गेला मोहनदा वरता. हा तू कसा काय गेला. तुला दिसलं नाही का आम्ही झाड तोडू राहिलो म्हणून खालून. अरे तर तुमच्या पहिले मी गेलो ना वरता झाडाच्या. तुम्हाला दिसलं नाही काय. तुमच्या देखता तर चढलो.
तुम्ही ह्याच झाडाला बरोबर झोडपे मारू राहिले म्हणजे मी पडलो पाहिजे म्हणून सांगा होता ते यायले. नाही ते पाहूनच राहिलो मी त्याले पाहूनच राहिलो. इकडे वा तुम्ही कोणता झाड नका तोडू. इकडे वा चुपचाप दोघं जण इकडे वा. तू खाली उतर मोहन, लवकर खाली उतर. झाडावर काय चढा लागते, खालूनच झोडपे टाक. लवकर उतर खाली. झाडावर चढू नको. तुले काय आहे, खालूनच तोड झाड. झाडावर चढायची काय गरज आहे, व्हायला झाड आहे ते. कोण सांगितलं होतं तुले? का हिरवं झाड आहे का ते? खालून तोड चुपचाप. फालतू नाटकं काय करू नको इथं. वायले झाड असूनही तुटून नाही राहिले म्हटलं, काही समजून नाही राहिलं. चांगले भरीव आहे वाटते नाही शाहरुख आहे? चांगले भरीव आहे न ते. पोकळ थोडी आहे. पोकळ असते तर लवकर तुटले असते. तात्या हे इंधन झालं पुरं बारीक. ट्रॅक्टर आणा आता. चला जाऊ दे आपल्या घराकडे. बरं झालं ट्रॅक्टर आणला. एका बैलबंडीन जात होतं काय, 2-3 ट्रिपा मारा लागल्या असत्या. तोपर्यंत दुसऱ्या गावचे लोक येऊन इथं तर इंधन चोरचार करून नेलं असतं त्यानं. अरे जाणं हो तात्या आता. आणा ना लवकर ट्रॅक्टर. इथंच गोष्टी करसान काय? जा लवकर. मी काय झाडावून पडलो असतो, तुमच्या दोघांना सोडलं नसतं मी. बरं झालं तात्याचं लक्ष गेलं. अरे पण मोहन दा तू झाडावर चढला कसा काय हेच तर नाही माहित. आमचं लक्षही नाही ना कधी गेला तू. फालतूचे नाटकं बंद करा. तुमच्या देखताच वरतं चढलो मी झाडाच्या आणि जाणून बुजून थेट झाड तुम्ही खालून तोडून राहिले होते कुऱ्हाडीनं. अरे एरंडीचे झाडं राहिले ना रे. एरंडीचे झाडं पाहिजे ना अधिक 2. या इकडे या. हे एरंडीचे झाडं दिसू राहिले मला. जा रे जा, तुम्ही तिघं जण जा. तिथं टाइमपास करू राहिले. जा मोहन सोन्यांचे त्या जा बरं तिघं जण. इथं नुसतं टाइमपासच करू राहिले तुम्ही, नाहीतरी. टाइमपास काय आहे, टाइमपास व्हायचा आहे. हे जे तुमच्या मांगा आहे बस 2-3 झडप्यात तर पडते ते. एवढं मार लागते काय? बरोबर मार खालून. बस मार. तिथं पोकळा आहे तिथं. अरे भरीव आहे ते. पोकळं थोडी आहे. तुम्हीच मारा नाही तर तुमच्या हातानं. घे मार. नाटकं नको करू फालतूचे. अरे आतापर्यंत ते आले पाहिजे त्या दोघांना. आलेच नाही ते. का प्लॅन करते पुरा चौपट आपला. आलेले आहे ते. मला मेसेज आला होता ना. थांबता सही. आता 2-3 मिनिटात हजीरच आहे ते इथं. एक काम करा, तिघं जण मिळून ते एरंडी तिकडे घेऊन जा. तिकडून तिकडेच भरून घेऊ आणि चाललं जाऊ. बरं तसं म्हणता काय? या लवकर तुम्ही ट्रॅक्टर घेऊन. तुमच्या मागचे तुम्ही पाहिजा बरोबर काढजा त्या ट्रॅक्टरले. येऊ द्या बस. येऊ द्या. अरे येऊ द्या ना समोर. गाडी कोणाची येऊ राहिली रे समोरून? गाडी तर वन विभागवाल्याची होय. वन विभागाला कसे काय आले आता? अरे बाबा झालं आता काम. अरे आपलेच माणसं होणार हे. गाडी का भाड्यानं आणली काय ना? चुपचाप राह ना मोहनदा तू. एखाद्याला ऐकू गेलं तर झालं मग. इथं झोडपे खायचे आणशील काय? चुपचाप राह. किती मोठे झाडं तोडले. हे काय होय? कोण तोडले? कोणी झाडं? कोणाच्या परमिशन तोडले झाडं? हे ट्रॅक्टरवर बसले आहे बा, त्याच्या परमिशन तोडले आम्ही. हे म्हणे का माही फुल परमिशन आहे म्हणे. वायले झाडं पुरे तोडून टाका म्हणे होळीसाठी. तुमच्या काय घरचं आहे वन विभाग? कशी काय परमिशन दिली तुम्ही तोडाले? आता केस लागते तुमच्यावर. तुम्ही वन विभागातले झाडं तोडले त्याची केस लागते तुम्हाला. केस नका लावू साहेब. अरे सरपंच आहे मी 7-12 गावाचा. केस काय लावू राहिले मावर? अच्छा तुम्ही होय का ते 7-12 गावाचे सरपंच? तात्या लेले तुम्हीच होय का ते? हा मीच होय ना साहेब. मावर काय केस लावू राहिले तुम्ही? अरे वायले झाडं तोडले होळीसाठी आणि जास्त नाही तोडले, फक्त 3च तोडले. अरे जास्त म्हणजे 3 काय कमी झाले का ते झाडं? ते झाडं लाईनाचे मोठे वाले किती टाइम लागते तुम्हाला माहिती आहे काय? आणि वायले काय मला तर हिरवे काय दिसू राहिले. हे काय? अरे हिरवे नाही आहे साहेब ते फक्त एरंडीचे 2 झाडं हिरवे आहे. बाकी सगळे वायलेले झाडं तोडले आम्ही. हिरवे कोणतेच नाही तोडले. हे काही जमत नाही. तुमच्या सगळ्यावर केसा लागते आणि ट्रॅक्टर आणि टाली हे अंदर लागते पोलीस ठाण्याच्या. समजले काय? वन विभाग वाल्याच्या बिना परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही झाड कसे तोडले? बस हे मला पहिले सांगा. आमची परमिशन काऊन नाही घेतली तुम्ही? सर पण याच्या पहिले आम्ही होळीसाठी लाकडं नेले आहे ना इथून. नेले आहे पण याच्या पहिले तर असं कधी नाही झालं आमच्यासोबत. आणि आमच्या गावाला लागूनच आहे ना. मग कसं काय? आणि काय आम्ही 3च तर झाडं तोडले. ते बी वायले खडम होते. त्याले एक बी फांदी हिरवी नव्हती. बिलकुल जमत नाही ते. सगळ्याच्या सगळं जप्त होणार आहे. सगळ्यावर केसा लागणार. सगळ्यावर. आणि तुमच्या दोघांवर लागणार रे. अरे तात्या ते सर्वांवरच केस म्हणते ना. असं कसं? सगळ्याले पहिले जेल होईन 1 महिन्याची. त्याच्यानंतर तुमच्यावर केसा बी लागन. आणि हे जे आहे हे ट्रॅक्टर हे टाली आणि हे सगळे जण तुम्ही सगळ्याच्या सगळे पोलीस ठाण्यात राहीन. आणि हे पूर्णच्या पूर्ण न्यूज चॅनलवर चालन का तुम्ही किती झाडं तोडले. तुम्ही कोणाची परमिशन कोणाची घेतली एवढे मोठे झाडं तोडाले? जाऊ द्या ना साहेब. काही घेऊन देऊन म्हटलं नील करून टाका इथं. हे एवढं मोठं गोष्ट काही करू नका. काही घेऊन देऊन इथंच रपातपा करून टाका. केस काही लावू नका आणि कोणालाच काही पोलीस ठाण्यात टाकू नका. जैलाती नका टाकू. एका इकडे तुम्ही उपक्रम चालवता. 5 झाडं लावा आणि पैसे मिळवा आणि इकडे तुम्ही झाडं तोडून राहिले. काय नाटकं काय म्हटलं तुमचे? हे शरम वाटायला पाहिजे तुम्हाला साहेब. अरे खरं सांगू राहिलो मी तुम्हाला. हे वायलेले झाडं आहे ना हे पाहून घ्या ना तुम्ही. वायले खडम झाडं आहे साहेब. काही कोणावर केस नका लावू आणि गाडी नका अंदर टाकू. सगळे जण कसे पाहून घ्या. लहान पोरं बी आमच्यासोबत. काय आहे घेऊन देऊन रपाथपा करून टाका इच्छा इथं केस. रिश्वत देऊ राहिले. एवढे मोठे झाडं तोडले तुम्ही रिश्वत देऊ राहिले आम्हाला. ते जमत नाही. केस लागन तुमच्यावर. सगळे जैलात नाही तुम्ही. आता जैलात महिन्याभरासाठी राहा तुम्ही. कोणताही वकील आला तर तुम्हाला बाहेर काढू शकत नाही. ते 1 महिन्यासाठी अंदर राहता तुम्ही. झाडं तोडले तुम्ही. काही घेऊन घ्या साहेब. जेवढे म्हटलं तेवढे देतो मी. असं काही नाही. आणि हे प्रकरण इथंच मिटवून टाका. याच्यानंतर आमच्याच्यानं हे चुकी होईल नाही. बस आटपून घ्या ना कार्यक्रम. 20,000 रुपये मागून घ्या. बस आटपून घ्या लवकर. कोण होय तू कोण होय म्हटलं? 20,000 रुपये घेऊन घ्या. आटपून टाका कार्यक्रम. कोण होय तू म्हणणार? त्यावर पहिले केस लावतो रे. थांब तू.
तुमच्या सगळ्याच्या अंदर टाकतो. कोण हो तुम्ही? हा 20,000 रुपये घे नटपून टाक कार्यक्रम म्हणून मला. जाऊ द्या ना साहेब, 20च्या जागी 25 घ्या आणि तर रपातपा करून टाका केस. केस काही वाढवू नका आणि कोणालाच काही जैलात टाकू नका. याच्यानंतर नाही होईन आमच्याच्यानं असं. साहेब काय तर करून टाक ना, मोठ्या साहेबाले म्हणून वायले झाड होते न ते. हा? आम्ही नाही तर अधिक कोणी तोडत होतं हे तर तुम्हाला दिसलो म्हणून ते आजूबाजूच्या गावाला घेऊन जात होते. मग काय करत होते तुम्ही सांगा? हा? ते बघता आम्ही 2 एरंडीचे जे झाड आहे ते हिरवेवाले तोडले आणि काय वर्षातून एकच डाव येतो आम्ही. याच्यानंतर नाही येईन बा, कानाले खडा. सांगा काय म्हणता साहेब? तुम्ही सांगा आता काय आहे तर. 25,000 रुपये घेऊन घ्या आणि केस रपातपा करून टाका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यानंतर इथं दिसले नाही पाहिजे तुम्ही. हे लवकर भरा तुमच्या टालीत आणि लवकर घेऊन जा. बरं साहेब, तुम्ही जसं म्हणसान तसं द्या. तुमचा स्कॅनर द्या, तुम्हाला 25,000 रुपये मारतो. झाले आले साहेब, पाहून घ्या तुम्ही. लवकर तडाक्यानं भरा हे आणि लवकर घेऊन जा. हा दिसले नाही पाहिजे इथं आता. पाहिजे साहेब तेवढं. हा केस वगैरे नका लावजा आता कोणावर. झालं म्हटलं आता सगळं नील केलं. उपकार केले का मग? एवढे मोठे झाडं तोडले म्हटलं. चल घे त्याला 25,000 वापस पाठवतो. चल केसा लावतो सगळ्यावर आणि ट्रॅक्टर आणि टाली. चल जप्त करून टाकतो त्याली. अरे जाऊ द्या ना साहेब, जाऊ द्या आता, जाऊ द्या. लय खतरनाक ऍक्टिंग केली रे दोघांना बी. हो ना राजा, जसे काय ओरिजिनलच होय एकदम. चला टाका लवकर लवकर. 25,000चं इंधन पडलं मला ते सगळे मिळून. ते मला 25,000 रुपये भरून लागन एवढं लक्षात ठेवता. हा हे माझ्या घरचा एकट्याचा कार्यक्रम नाही होय, सार्वजनिक कार्यक्रम होय. जेवढे जण आहे तुम्ही तेवढ्या जणांचे एकूण मला पैसे लागन, जेवढे येईन हिश्श्यात. समजले? पाहू ना नंतर. घ्या पहिले घ्या इंधन टाका लवकर लवकर गाडी. 25,000 रुपयाचं ते इंधन पडलं होळीचं. हा देवानंद भाऊ, सारखी सारखी बंडी आणली असती ना आपल्या वावरात गेलो असतो तर होऊन जात होतं बरं काम. अरे ओळा ना रे, ओळा ना. आमचा जीव घेता का ओळा तिकडे? अरे ओढूनच राहिलो ना का, हलके आहे का ते? भारी आहे ना. ओले गट आहे ना ते हिरवे हिरवे गार. 25,000 रुपयाचे पडले ना ते. मला तर काही ना काही या दोघांचा हात वाटवायला, सोन्यान चेत्याचा. यायचंच काही ना काही काळा पांढरा आहे ते. अरे सकाळपासून ते आपल्या सोबत आहे आणि काय येऊन जाऊन तुम्ही त्याच्यावर शेक घेता काही आपलं. चला बसले तात्या सगळेजण. जाऊ द्या सारखी गाडी. आता थांबवू बी नका काहीच नका, सारखी जाऊ द्या आता घराकडे. जाऊ द्या दादा, 25,000चं इंधन पडलं आपल्याला. हे सगळ्यापासून लागन म्हटलं मला भरून. मी एकटा नाही देणार माझ्या खिशातले. हा चला ना आता घराकडे, देतो ना तुम्हाला, देतो भरून. चला घराकडे.